मागच्या शतकाने आम्हाला साक्षरता अशा नावाची गोष्ट शिकवली. म्हणजे साक्षरता म्हणजे काय, तर ज्याला लिहिता वाचता येतं तो माणूस. पण या शतकानं आम्हाला तंत्रस्नेहीपण म्हणजेच टेक्नॉलॉजी लिटरेट किंवा इनोव्हेशन लिटरेट अशा नावाची एक नवीन कन्सेप्ट दिलेली आहे. आणि त्याच्या आधारावरच यापुढे तुमचं उपयोगित्व ठरणार आहे. म्हणजे असं बघा, एखाद्या देशाला परकीय गंगाजळी असते, पण गरज आहे ती या नॉलेज युगात देशाची ज्ञानगंगाजळी किती आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा ग्रॉस नॅशनल इन्कम याच्याऐवजी ग्रॉस नॉलेज इंडेक्स महत्त्वाचा आहे. जसा आपल्याकडे अर्थसंकल्प असतो ना, तसाच तो ज्ञानसंकल्प असायची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने ज्ञानाचं युग शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं असं आपल्याला म्हणता येईल. जोपर्यंत तो शेवटचा माणूस तंत्रज्ञान स्नेही होत नाही आणि त्याच्यापर्यंत हे सगळं पोचत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या शतकातलं आव्हान तंत्रसाक्षरतेचं आपण पेललं असं आपल्याला म्हणता येणार नाही. NB मराठी, आवाज नव्या भारताचा.